नमस्कार मित्रांनो, कशा आहात? ऑल गुड. तर आज आपण आहे ना, थोडं शेअर मार्केटबद्दल आहे ना, थोडं समजून घेणार आहोत, की हे एक्झॅक्टली शेअर मार्केट आहे काय? वर्क कसं होतं? त्याच्याबद्दल आपण थोडं समजून घेऊया, की आता जर बघा, की हा शेअर मार्केटमध्ये ना तुम्ही बाय आणि सेल करू शकता. म्हणजे एखादी कंपनी आहे, जसं की आता टाटा ही एक कंपनी आहे आणि त्या कंपनीचे तुम्ही शेअर्स खरेदी केलात. आता कंपनी ज्यावेळेस उभी होती ना, त्यावेळेस कंपनीमध्ये इन्व्हेस्टर असतात आणि कंपनी हे कंपनीचे 50% जे शेअर 50% जे शेअर्स असतात, हे कंपनीच्या ओनरकडे असतात. का? कंपनीच्या ओनरकडे 50% शेअर का असतात? कारण एखादा डिसिजन घेताना हा कंपनीचा ओनरच घेणार. का? कारण जे लोकांनी शेअर्स बाय केले त्याच्यापेक्षा जास्त जी इक्विटी असते ही त्या कंपनीच्या ओनरकडे असते. म्हणून त्या कंपनीचा जो डिसिजन घेणार आहे ना, तो डिसिजन हा कंपनीचा ओनर घेतो. ठीक आहे. याच्यामुळे कंपनीच्या ओनरकडे 50% ची इक्विटी असते आणि अदर दॅन जे रिमेनिंग आहेत 50% ते त्यांचे जे इन्व्हेस्टर आहेत की त्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करतात ते त्यांच्यापाशी असतात. मग आता यांच्यासाठी आहे ना प्रॉफिट शेअरिंग होती कशी? आता सपोज कंपनीमध्ये जे काही प्रोडक्शन होतं, ठीक आहे, त्या प्रोडक्शनमधून जे काही प्रॉफिट जनरेट होतं ना, तर त्या प्रॉफिटचा जे काही 50% किंवा 47 जो काही पर्सेंटचा जो काही भाग आहे, तो वाला भाग जे काही इन्व्हेस्टर आहेत त्यांच्यामध्ये तो शेअर केला जातो. ठीक आहे. आणि रिमेनिंग 50% जो काही आहे झालेला प्रॉफिट, तो कंपनीच्या ओनरकडे राहतो. तर अशा पद्धतीने कंपनीचे जे शेअर्स असतात, जे काही इक्विटी असतात, तर अशा पद्धतीने शेअर केली जाते. आता हे कळालं कंपनी आणि कंपनीचा ओनर आणि इन्व्हेस्टर अशाने कंपनी बनते. ठीक आहे. मग जे लोकांनी शेअर्स अबो 50% जे रिमेनिंग जे लोक आहेत ज्यांनी ते शेअर्स विकत घेतलेले ते लोक शेअर्स दुसऱ्या लोकांना पण विकू शकतात. ठीक आहे. जे ते ज्यावेळेस सेल करतात त्यावेळेस आपण आपण त्यांना बाय करतो. आणि मग त्या लोकांनी ज्यावेळेस ते सेल केले त्याच्यानंतर